नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडच्या फोर्थ सेमिस्टरचा सायन्स मेथडॉलॉजीचा नोव्हेंबर डिसेंबर 2025चा विद्यापीठाचा पेपर या ठिकाणी पाहूया. मी प्राध्यापक एम.आर. एम.ए. श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया बीएड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरचा विंटर 2025चा सायन्स मेथडॉलॉजीचा पेपर. या ठिकाणी सुरुवातीला काय माहिती दिली आहे? दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस. कोड दिलेला IB 16/5/2025. या ठिकाणी फॅकल्टीचं नाव दिलंय फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. एक्झामिनेशनचं नाव दिले बीएड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर एक्झामिनेशन. कालावधी दिलाय नोव्हेंबर डिसेंबर 2025. पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट, विषयाचं नाव सायन्स मेथडॉलॉजी. सॅटरडे 20 डिसेंबर 2025 रोजी हा पेपर त्या ठिकाणी झालेला आहे. टाइम ड्युरेशन आहे 2 PM ते 4 PM, म्हणजे 2 तासाचा पेपर. टाइम ड्युरेशन 2 hours. आता या ठिकाणी दिलेल्या सूचना पहा. नोट बी. Question number 1 is compulsory. From question numbers 2 to 4 solve any 2. From question numbers 5 to 7 solve any 2. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. असे एकूण 5 प्रश्न, 10 मार्काचे तुम्हाला 5 प्रश्न टिपांचा अनिवार्य आणि 4 इतर प्रश्न, असे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर आता आपण टिपा बघूया. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 ऑफ द फॉलोइंग. 10 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक टिप ही 2.5 मार्कासाठी. पहिली आहे ए मीनिंग ऑफ इव्हॅल्युएशन, बी सायन्स एक्झिबिशन, सी स्ट्रक्चर ऑफ सायन्स, डी मोशन, ई केमिकल रिॲक्शन. मराठीमध्ये पाहूया आपण. थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 3, या ठिकाणी 3 नाही 4 पाहिजे. 4 टिपा तुम्हाला लिहायच्यात. ए मूल्यमापनाचा अर्थ, बी विज्ञान प्रदर्शन, सी विज्ञानाची संरचना, डी गती आणि ई रासायनिक अभिक्रिया. अशा 4 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. नंतरच्या याला पाहूया. दुसरा प्रश्न, एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. 10 मार्कासाठी. अभ्यासोत्तर उपक्रमांची संकल्पना आणि तत्वे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ करिक्युलम, डिस्कस द टाइप्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन. मराठीमध्ये अभ्यासक्रमाची संकल्पना स्पष्ट करा. अभ्यासक्रम रचनेच्या प्रकारांची चर्चा करा. फोर्थ क्वेश्चन आहे, डिस्क्राइब द फॉलोइंग कन्सेप्ट एनी 2. 10 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येकी 5-5 मार्क आहेत. फर्स्ट, एनर्जी अँड फोर्स. सेकंड, साऊंड अँड वेव्स. थर्ड, हीट अँड लाईट. फोर्थ, इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम. मराठीमध्ये पाहूया आपण. खालील संकल्पना विशद करा. कोणत्याही 2. 1 ऊर्जा व बल. 2 ध्वनी आणि लहरी. तिसरं उष्णता आणि प्रकाश. आणि चौथी जी टीप आहे विद्युत धारा आणि चुंबकत्व. तर फोर्थ सेमिस्टरला कंटेंटवर प्रश्न मेथडमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, व्हॉट आर द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सायन्स क्लब, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सायन्स क्लब. 10 मार्काची त्या ठिकाणी 10 मार्काचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये पाहूया, विज्ञान मंडळाचा उद्देश व उद्दिष्टे कोणती. विज्ञान मंडळाची रचना स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे, व्हॉट इज पोल्युशन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोल्युशन, विच आर द रेमेडीज ऑफ वॉटर पोल्युशन. 10 मार्कासाठीचा हा प्रश्न. याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न आले पहा. व्हॉट इज पोल्युशन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोल्युशन, विच आर द रेमेडीज ऑफ वॉटर पोल्युशन. मराठीमध्ये पाहूया, प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार कोणते, जलप्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना कोणत्या. 7वा प्रश्न लास्ट, डिस्कस ब्रीफली द टेक्निक्स अँड टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन फॉर स्टुडंट्स. डिस्कस ब्रीफली द टेक्निक्स अँड
टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन फॉर स्टुडंट्स 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीच्या तंत्रांची व साधनांची थोडक्यात चर्चा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, असे एकूण 7 प्रश्न या ठिकाणी असतात. 5 प्रश्न टिपांचे असतात. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सुरुवातीच्या ह्याच्यात 4 टिपा लिहायच्या आहेत आणि नंतरचे जे काही 6 प्रश्न असतील त्याच्यामधून प्रत्येकी 2 म्हणजे 2 ते 4 पैकी 2 आणि 5 ते 7 पैकी 2 असे सोडवायचे. तर बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.